पण आजही कुठलाही सण समारंभ असू देत, कुठलाही कार्यक्रम असू देत, कुठेही फिरायला जायचं असू देत, ते इतक्या लगबगीने सगळी तयारी सुरुवात करतात ना की आम्हाला खरी लाज वाटते की आम्ही आता या वयात सुद्धा काही करायला मागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्या अतिशय खंबीर आहेत. आजही कुठलाही प्रसंग येऊ देत, मला नक्की वाटते की 75 त्यांची कंप्लीट होत, पण त्या वयाला वगैरे न हे करता सरळ कुठल्याही प्रसंगाला त्या खंबीरपणे तोंड देतील. दादांबद्दल म्हणायचं म्हटलं तर ॲक्च्युली आपण नेहमी आईबद्दल म्हणतो की प्रेमस्वरूपा आणि वात्सल्य सिंधू, पण मी नेहमी त्यांना म्हणते की तुमच्या इकडे भूमिका उलट्या आहेत. आई जास्त खंबीर आणि कर्तबगार आहेत आणि दादा आमचे वडील असून त्या आईची भूमिका जास्त हे करतात. खरखर खूपच प्रेमळ आहेत आणि जसं ह्यांनी सांगितलं की अतिशय लाड करतात. म्हणजे आत्तासुद्धा मी जर त्यांना सांगितलं रात्री 10:30-11 वाजता सुद्धा की मला आईस्क्रीम पाहिजे किंवा काय, तर ते लगेच म्हणतील चल मी आत्ता जाऊन आणतो. आणि नवऱ्याला सांगितलं तर तो म्हणणार झोप आता बरोबर, उद्या बघूया आईस्क्रीमचं, आहे ना. काय फरक आहे बघा दोन पिढ्यांमध्ये, हो ना. हो अगदी. अजून कोण बोलणार आहे यांच्याकडे? संगीता भट्टे. ज्यावेळेला ते भट्टे झाले त्याच्या अगोदर शोभना लक्ष्मीकांत ठाकूर, मी तिचा धाकटा भाऊ. लहानपणापासून आम्हाला तिने प्रेमाने वाढवलेलं आहे. शिक्षण कसं घ्यायचं तिने शिकवलं आम्हाला. आम्ही पण SSC पर्यंत झालो आणि तिने जे मार्गदर्शन केलं त्या तत्वावर आम्ही आत्तापर्यंत चाललेलो आहोत. आणि अशा पद्धतीने तिने आम्हाला फार मोठे, आमच्या ठाकूर फॅमिलीला फार मोठी साथ दिलेली आहे. अजून कोणी बोलणार आहे का? नमस्कार, मी जयवंत नाईक, जावई यांचा. सासूबाई म्हणजे मी कायमच बोलतो की दादांनी तुम्हा दोन भावंडांना लाडावून ठेवलं आहे. आईनी शिस्त लावली असती तर ते जरा बरं झालं असतं. दोन्ही भट्टे भावंड लाडावलेली आहेत, ती त्यांच्या वडिलांमुळे लाडावलेली आहेत. त्याच्यात त्यांनी त्यांच्या व्यथा बोलून दाखवल्या. नाही म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे की त्यांनी लाड केले, त्याचे परिणाम ते भोगतायत. बरं, आता या ठिकाणी एक खेळ आहे. या खेळामध्ये एक आव्हान आपण देणार आहोत आणि ते आव्हान तुम्ही दोघे कसे पेलणार ते बघायचं आहे. त्यासाठी हा खेळ 4 टप्पे आणि 6 टप्पे. म्हणजे 4 टप्प्यांचा मनोरा झाला की पहिलं बक्षीस, 6 टप्प्यांचा मनोरा झाला की दुसरं बक्षीस. बघूया कशा पद्धतीने खेळ पूर्ण करता. वेळ सुरू झाली. चार. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.